पारिवली टीमचा राज आपण यायचंय, आपल्याकरिता कॅश प्राइज होतं ते घेऊन जायचंय. आणि जतीन आपण सुद्धा यायचंय, जे कॅश प्राइज आपल्यासाठी लावलं होतं ते घेऊन जायचंय. आणि चारही टीमला आपण इन्व्हाइट करू, व्यासपीठाच्या समोर यायचंय. त्यानंतर आपण शुभ सन्मान, शाही सन्मान करणार आहोत. पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाची असते आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आपण विनंती करतोय गणेश पाटील सरांना, आपण या आपला शुभ सन्मान करण्याकरिता मी रितेश पाटील यांना विनंती करतोय की आपण गणेश पाटील सरांचा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. 4 दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये ह्या व्यक्तीला पाहिलं, एक नामांकित पंच भिवंडी तालुक्यात आपण विचार केला तर, आणि त्या व्यक्तीचा इथे मात्र शुभ सन्मान आपण करत आहोत. राजेंद्र बजागे सरांचा हा शुभ सन्मान. खूप खूप धन्यवाद बजागे सर, आपण या स्पर्धेकरिता उपलब्ध राहिलात आणि चांगले निर्णय आपण पोहोचवले गेले, त्याकरिता आपलं खूप खूप धन्यवाद. पारिवली टीमचा जतीन आणि राज आपण जे कॅश प्राइज होतं ते घेण्यासाठी यायचंय. जतीन आला तरी चालेल, जी काही रक्कम आहे ती घेऊन जायची. मी धनराज पाटील यांना विनंती करतोय की आपण हे कॅश प्राइज द्यायचं आहे. चारही टीमला विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. आपण थोड्याच वेळात बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. त्या अगोदर शुभ सन्मान शाही सन्मानाकडे आपण वळत आहोत. आई गावदेवी अलखुली टीमचा कॅप्टन आपण रितेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. खूप खूप धन्यवाद. आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे वळत आहोत. लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा घराघरात पोहोचवली जाते. प्रिन्स मूवीज चे ऑपरेटर
साई कृष्णा यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। ही स्पर्धा घराघरात पोहोचवली गेली। प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून यूट्यूबवर आपण या स्पर्धेचा आनंद घेतला आणि त्या व्यक्तीचा आपण करत आहोत हा शुभ सन्मान। त्यानंतर खऱ्या अर्थानं पाहिलं तर आमचा आवाज मैदानामध्ये पोहोचवला गेला। डीजे जॉकी प्रवीण गुरव यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी कैलासजी पाटीलजींना विनंती करतोय की आपण प्रवीण गुरव यांचा शुभ सन्मान करायचा आहे। आमचा आवाज खऱ्या अर्थानं मैदानापर्यंत पोहोचवला गेला आणि त्या व्यक्तीचा आपण करत आहोत हा शुभ सन्मान। त्यानंतर आपण शाही शुभ सन्मान करणार आहोत। खऱ्या अर्थानं ही स्पर्धा ज्या पद्धतीने पाहिलं तर एक मनात योजना केली होती धनराज पाटील आणि यतिराज पाटील रितेश पाटील आणि ती खरंच अंमलात आणण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं सन्माननीय कैलास पाटीलजींचा आपण शुभ सन्मान करत आहोत। मी माऊली ग्रुप च्या सदस्यांना विनंती करतोय की आपण हा शाही सन्मान इथून मात्र संपन्न करत आहोत। कैलासजी पाटील या स्पर्धेचे प्रणेते या व्यक्तीचा हा शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या व्यक्तीकरिता। खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही स्पर्धा आपल्याच भेटीत आली। कैलासजी पाटील यांचा शाही सन्मान शुभ सन्मान केला जातोय माऊली ग्रुप यांच्या माध्यमातून। खूप खूप धन्यवाद माऊली ग्रुप, खूप खूप धन्यवाद कैलासजी पाटील। हॅलो, कॉमेंटेटर सुनील पाटील यांचं स्वागत कैलासजी पाटील हे करतील। हॅलो, खूप खूप धन्यवाद मला समालोचन करण्याची संधी दिली आणि खऱ्या अर्थानं या फायनल मॅचमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगला आवाज फायनल दिवसामध्ये आपण ऐकला रोहित गोरले सरांचा। तर आपण कॅश प्राइज देत आहोत अतिश लसने आणि ऋतिक लसने पारिवली यांच्या माध्यमातून पारिवली टीम करिता 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाले। मी पारिवली टीमचा कॅप्टनला विनंती करतोय आपण या हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण घेऊन जायचंय। रितेश पाटील यांना विनंती करतोय। पारिवली टीमचा कॅप्टन आपण या आपल्याकरिता 1000 रुपयाचं कॅश प्राइज अतिश लसने आणि ऋतिक लसने यांच्या माध्यमातून हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज। त्यानंतर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर कैलासदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ही योजना
ज्या पद्धतीनं पाहिलं तर धनराज पाटील आणि यतिराज पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी केली आणि ती स्पर्धा आपण पाहिली तर स्वर्गीय जानू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 आपल्यास भेटीत आली आहे. रितेश पाटीलजींचा आपण शुभ सन्मान करत आहोत. धनराज यतिराज यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण करत आहोत. शाही सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक संकल्पना मनात आणली होती आणि ती सत्यात मात्र उतरवली गेली आणि भव्य दिव्य ही क्रीडा स्पर्धा आपल्यास भेटीत आली. या 3 व्यक्तींचा आपण करत आहोत शुभ सन्मान. धनराज पाटील, यतिराज पाटील आणि रितेश पाटील यांचा हा शुभ सन्मान आपण करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या तिन्ही व्यक्तीकरिता. खऱ्या अर्थानं संकल्पना मनात आणणं आणि ती सत्यात उतरवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ती स्पर्धा आपल्यास भेटीत आली. खूप खूप धन्यवाद धनराज पाटील, यतिराज पाटील आणि रितेश पाटील. खूप खूप धन्यवाद. आता मात्र बक्षीस वितरण समारंभाकडे आपण बोलणार आहोत. प्रथमतः आपण सेमीफायनल मॅचचा सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आशिक ठरलाय सेमीफायनल मॅचचा सामनावीराचा पुरस्कार. आशिक आपण यायचे. मी सन्माननीय योगेशजी पाटील जींना विनंती करतोय की आपण सेमीफायनलचा हा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आशिक या खेळाडूला द्यायचा आहे. खूप चांगली बॅटिंग सेमीफायनल मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले मध्ये. त्या फायनल मॅच मध्ये एक षटक हाताळलं, 5 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये विकेट मिळवली आहे. आणि पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलंय तो बाबू ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली एक विकेट मिळवला गेला आणि अंदाज आपण पाहायला मिळतोय. आई गावदेवी अलखिवली टीमचा अक्षय ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 9 विकेट या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून मिळवल्या गेल्या. आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय विवेक शेलार खालिंग यांच्या माध्यमातून शूज सुद्धा आपण देत आहोत. माननीय अविनाशजी गायकर जींना विनंती करतोय आपण या. अविनाशजी गायकवाड यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. खूप चांगली गोलंदाजी राहिली. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अक्षय ठरलाय. अभिनंदन अक्षय. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल ज्यांनी गोलंदाजावर हल्ला चढवला, चौकार आणि षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. वैयक्तिक 42 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. तो बॅटर ठरलाय सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमचा आसिफ शेख. 67 धावा 67 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. मी सन्माननीय योगेशजी
आणि तो खेळाडू आसिफ शेख ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन आसिफ शेख. त्यानंतर आपण चौथ्या क्रमांकाचं फोर्थ प्राइज देत आहोत. तो संघ ठरलाय आई गावदेवी सुपेगाव. आपण यायचंय आई गावदेवी सुपेगाव टीम. आपण यायचंय व्यासपीठावर. मी सन्माननीय सुनील पाटील यांना विनंती करतोय की आपण पुढे या. चतुर्थ पारितोषिकचा मानकरी अभिनंदन आई गावदेवी सुपेगाव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर क्रमांकाचा मानकरी ठरलाय आई गावदेवी पारिवली टीम. आपण यायचंय व्यासपीठावर. मी सन्माननीय अनिलजी पाटीलजींना विनंती करतो आपण समोर या. तर आपण पाहतोय सन्माननीय आपण पाहतोय स्वर्गीय जानू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने स्पर्धा आपल्यास भेटीत आली आणि यांचे सुपुत्र अनिलजी पाटील जिंच्या शुभ हस्ते हा तिसऱ्या क्रमांकाचा आपण प्राइज देत आहोत. स्वर्गीय जानू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ स्पर्धा भेटीला आली आणि त्यांच्या सुपुत्राच्या शुभ हस्ते हा तिसऱ्या क्रमांकाचा प्राइज आपण देत आहोत. त्यानंतर आपण पाहतोय फायनल मॅच मध्ये पराभव स्वीकारावा लागला. रनर अप सेकंड प्राइज संघ ठरलाय आई गावदेवी अलकिवली टीम. आपण यायचंय. मी सन्माननीय रवींद्र कुमार पाटील जींना विनंती करतोय राजेंद्र कुमार यांना विनंती करतोय की आपण समोर या. स्वर्गीय जानू पाटील यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहिली. त्यांचे सुपुत्र यांच्या शुभ हस्ते अभिनंदन आई गावदेवी अलकिवली टीम. आणि सर्वांची नजर जे अवॉर्ड कडे असते मॅन ऑफ द सिरीज. कोण असेल मॅन ऑफ द सिरीज ज्याने या स्पर्धेमध्ये 78 धावा बनवल्यात आणि 5 विकेट त्याच्या माध्यमातून आल्यात. कोण असेल तो गावदेवी पारिवली टीमचा ठरलाय यश म्हात्रे मॅन ऑफ द सिरीज. मी सन्माननीय विनीतजी माळी यांना विनंती करतोय की आपण समोर या. मॅन ऑफ द सिरीज ठरलाय यश म्हात्रे. अभिनंदन यश. आणि त्यानंतर माऊली चषक 2026 चा चॅम्पियन संघ ठरलाय सिकंदर स्पोर्ट्स महापोली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
मी सर्व मान्यवरांना विनंती करतो माऊली ग्रुप आपण सर्वांनी ग्रुप सर्वांनी समोर यायचंय सेकंड स्पोर्ट्स महापुरला आहे चॅम्पियन संघ केली आणि खऱ्या अर्थानं सर्वांचं पुनश्च एकदा धन्यवाद आणि मी ही स्पर्धा संपन्न झालं अशी जाहीर करतोय आणि या स्पर्धेतून मी रजा घेतोय खूप खूप धन्यवाद.